आज दिनांक 1 फेब्रुवारी 2026 शनिवार असून हिंदू पंचांगाच्या अनुसार 1 फेब्रुवारी 2026ला माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची त्रयोदशी तिथी आहे. ज्योतिषीय दृष्टीने त्रयोदशी तिथी 8:28:08 राहील आणि त्यानंतर पुढील दिवशी पौर्णिमा तिथी राहील. तर मित्रांनो, चला आजच्या महत्त्वपूर्ण बातम्या पाहूया. शालेय मुलींच्या आरोग्यासाठी मोठा बदल. सर्वोच्च न्यायालयाचा सर्व शाळांमध्ये मोफत सॅनिटरी पॅड्स देण्याचा आदेश. विपुल अमृतलाल शहा यांची द केरला स्टोरी 2 गोज बियॉन्डचा टीजर रिलीज. 1 फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. त्यामुळे आज रविवारी शेअर मार्केट सुरू राहणार की बंद असा प्रश्न अनेकांना पडला आहे. या दिवशी शेअर मार्केट सुरू राहणार असून BSE आणि NSE दोन्ही विशेष ट्रेडिंग सत्रे आयोजित करतील. राणी मुखर्जीच्या मर्दानी 3 या चित्रपटाला मोठ्या चित्रपटांमुळे कमी प्रतिसाद मिळत आहे. तरीही राणी मुखर्जीने आपल्या अभिनयाने चित्रपट उचलून धरला आहे. तिने पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आंतरराष्ट्रीय बाल तस्करी आणि ड्रग्ज माफियाच्या गुन्हेगारी नेटवर्कचा पर्दाफाश करत प्रभावी अभिनय केला आहे. सुनेत्रा पवार यांनी आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यांना राज्यपालांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते उपस्थित होते. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना अर्थ खातं देण्यात आले नाही. त्यांच्याकडे 3 खाती देण्यात आली आहेत. यामध्ये उत्पादन शुल्क, क्रीडा, युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास मंत्रालय यांचा समावेश आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता लोकसभेत देशाचा अर्थसंकल्प सादर करतील. 26 वर्षांनंतर पहिल्यांदाच रविवारी अर्थसंकल्प मांडला जाणार असून सर्वसामान्यांचे लक्ष याकडे लागले आहे. हा त्यांचा सलग 9वा अर्थसंकल्प असून त्या नवीन विक्रम आपल्या नावे करतील. राज्यातील आमदारांचा स्थानिक विकास निधी 1 कोटी रुपयांवरून 5 कोटी करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या या निर्णयामुळे सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही बाजूंच्या आमदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचे 1500 रुपये लवकरच मिळण्याची शक्यता आहे. या संदर्भात सरकारकडून लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. पात्र लाडक्या बहिणींना महिन्याच्या 7 तारखेपासून पैसे मिळण्यास सुरुवात होते. त्यामुळे 7 फेब्रुवारीपर्यंत या संदर्भात सरकार निर्णय घेऊ शकते. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ सुरू करणाऱ्या सुनेत्रा पवारजी यांना शुभेच्छा. मला विश्वास आहे की त्या राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी अथक परिश्रम करतील आणि दिवंगत अजितदादा पवार यांचे स्वप्न पुढे नेतील, असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. T20 वर्ल्ड कपमध्ये 15 फेब्रुवारीला भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळला जाणार आहे. या मॅचसाठी अंपायर आणि रेफरी यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. श्रीलंकेचे कुमार धर्मसेना आणि इंग्लंडच्या रिचर्ड इलिंगवर्थ हे मैदानावर अंपायर असणार आहेत. बजेट लवकरच सादर केले जाणार असून यामध्ये टेलिकॉम सेक्टरला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम आज वोडाफोन आयडियाच्या शेअरवर झाला आहे. शुक्रवारी या शेअरच्या किमती सुरुवातीला 12% अचानक वाढल्या. त्यामुळे हा शेअर 11 रुपयांच्या वर गेला होता. बिग बॉस मराठीमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता सध्या चर्चेत आहे. अनुश्रीने केलेल्या आमचा काही क्लास नाही या टीकेला प्राजक्ताने सडेतोड उत्तर दिले. तिने अत्यंत शांतपणे आपली भूमिका मांडत ट्रोलर्सचे तोंड बंद केले. भारतीय संस्कृतीत गायीचे महत्त्व काय यावर एक चित्रपट येत आहे. मध्य प्रदेशचे CM डॉक्टर मोहन यादव यांनी गोदान या चित्रपटाचा ट्रेलर एका सोहळ्यात प्रदर्शित केला आहे. हा चित्रपट दीनदयाळ कामधेनू गौशाळा आणि कामधेनू इंटरनॅशनल प्रोडक्शनने तयार केला आहे. येत्या 1 फेब्रुवारीपासून मुंबईत नवीन वाहतूक नियम लागू केले जात आहेत. यात शहरामध्ये सकाळी 8 ते 11 व सायंकाळी 5 ते 9 या वेळेत जड वाहनास प्रवेश नसणार आहे. तर दक्षिण मुंबईत सकाळी 7 ते रात्री 12 पर्यंत जड वाहनांना बंदी आहे. या जड वाहनात लक्झरी बसेसचाही समावेश आहे. WPLमध्ये काल खेळल्या गेलेल्या सामन्यात गुजरात जायंट्सने मुंबई इंडियन्सचा पराभव करत एलिमिनेटर फेरीसाठी अधिकृतपणे पात्रता देखील मिळवली आहे. या सामन्यात गुजरातने पहिल्यांदा फलंदाजी करताना मुंबईसमोर 168 धावांचे आव्हान ठेवले होते. प्रत्युत्तरात मुंबईचा संघ 156 धावाच करू शकला. त्यामुळे गुजरातने 11 धावांनी सामना जिंकला. सोन्या चांदीच्या दरात आज मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे.
सोनं आज 10,000 आणि चांदी जवळपास 45,000 स्वस्त झाले आहे. कालही दर 30,000 स्वस्त झाले होते. मुंबईत 24 कॅरेट सोन्याचे प्रति 10 ग्रॅमसाठीचे भाव आज 1,60,000 आणि 22 कॅरेट सोन्याचे भाव 1,47,000 आले आहेत. तर दुसरीकडे चांदीचे भाव 45,000 खाली आले. राज्यातील थंडीचा प्रभाव हळूहळू कमी होत असून तापमानात चढउतार सुरू आहेत. 31 जानेवारी रोजी कोकणात सामान्यतः स्वच्छ ते हलके ढगाळ हवामान राहील. मुंबई, ठाणे, नवी मुंबईत सकाळी हलके धुके राहील व दिवसातून उष्णता वाढेल. पश्चिम महाराष्ट्र, पुणे आणि मराठवाड्यातही दिवस उबदार, रात्री कमी गारवा व पावसाची शक्यता कमी राहील. बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये आज पुन्हा एकदा भाऊचा धक्का पाहायला मिळणार आहे. त्याचा प्रोमो समोर आला आहे, ज्यात रितेश देशमुख लाडका भाऊ योजनेचा उल्लेख करतो. खरं तर ही लाडका भाऊ योजना म्हणजे रितेशने राकेशवरून दिव्याची घेतलेली शाळा आहे. या घरात लाडका भाऊ योजना सुरू झाली आहे आणि त्याची सुरुवात दिव्या तुम्ही केली आहे. आसामच्या गुवाहाटीमधील नीलाचल पर्वतावर वसलेले कामाख्या देवीचे मंदिर हे 51 शक्तिपीठांपैकी एक असलेले महत्त्वाचे प्राचीन मंदिर आहे. याच कामाख्या देवीचे दर्शन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नुकतेच घेतले आहे. राज्य सरकारने सरकारी विमानं व हेलिकॉप्टर्सच्या तातडीच्या महत्त्वाच्या कामांसाठी 6 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. डिसेंबर 2025च्या पूरक मागण्यांद्वारे हा निधी मंजूर होऊन बीम्स प्रणालीवर वितरित केला जाणार आहे. अभिनेता रणवीर सिंगचा ब्लॉकबस्टर सिनेमा धुरंधरमधील अभिनेता अक्षय खन्ना याच्यावर चित्रित केलेले फैला या गाणे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाले आहे. अरबी चार्टवर सर्वाधिक बिलबोर्ड असल्याने या गाण्याची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड झोनमधील बेस कॅम्प मुरकुटडोह जंगल परिसरातून नक्षलवाद्यांनी लपविलेला मोठा शस्त्रसाठा आणि स्फोटके गोंदिया पोलिसांनी हस्तगत केली आहेत. आत्मसमर्पित 14 नक्षलवाद्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर ही शोध मोहीम राबविण्यात आली. राज्य सरकारने खासगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना मोठा दिलासा दिला आहे. कर्मचाऱ्याचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास पात्र सदस्याला गट क किंवा गट ड मधील रिक्त पदावर नियुक्ती मिळेल. 18 ते 45 वर्षे वयोगटातील सदस्यांना शैक्षणिक पात्रता पूर्ण करणे बंधनकारक आहे. पती किंवा पत्नीसाठी गट ड संवर्गातील शैक्षणिक पात्रतेची अट शिथिल करण्यात आली आहे. नंदुरबारच्या धडगावमधून मोठी बातमी समोर आली आहे. रिपोर्टनुसार निरीक्षक राजेश सपकाळ यांच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने निगडी शिवारात छापा टाकून 19,40,000चा मुद्देमाल जप्त केला होता. यात विदेशी दारूचे 200 बॉक्स व पिकअप वाहनाचा समावेश होता. मात्र कारवाई सुरू असतानाच बुधा व सुरेश झांगडेंसह 10-12 जणांच्या जमावाने पथकाला घेरले व दगडफेक करत जप्त केलेला मुद्देमाल पळवून नेला आहे.